ॲक्सेस मॅक्स लाईफ बद्दल तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत ते थोडं आपण त्याच्यात डिटेलमध्ये बघू नंतर. ॲक्सेस मॅक्स लाईफ ही काय करते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ॲक्सेस मॅक्स लाईफ ही लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे जे 25 वर्षाआधी स्टार्ट झालेली 2000 साली. 2000 साली मॅक्स न्यूयॉर्क लाईफ म्हणून तुम्ही ऐकलं असेल. तुमच्या काळात ती कंपनीचं नाव मॅक्स न्यूयॉर्क लाईफ होतं बेसिकली. सो मॅक्स न्यूयॉर्क लाईफ काय होती तर मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस आणि न्यूयॉर्क लाईफ इन्शुरन्स याचं कोलॅबरेशन होतं. ठीक आहे. तर न्यूयॉर्क लाईफ इन्शुरन्स ही जगातली एक खूप जुनी लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजे 100 वर्ष जुनी लाईफ इन्शुरन्स कंपनी ती अमेरिकेत. आणि त्यांचे सगळे एक्सपर्टीज जे आहेत ते मॅक्स लाईफमध्ये हळूहळू आपण ट्रान्सफर करून घेतले आणि मॅक्स लाईफ मग मॅक्स लाईफ झाली. मॅक्स न्यूयॉर्क लाईफपासून मॅक्स लाईफ झाली. मॅक्स लाईफ नंतर ॲक्सिस बँकेचं जॉईंट व्हेंचर झालं. मॅक्स फायनान्शियलचं आणि ॲक्सिस बँकेचं जॉईंट व्हेंचर झालं ज्याच्यामुळे ॲक्सिस मॅक्स लाईफ झालं. ॲक्सिस बँक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमचं खातं हां तुमचं पेन्शनचं खातं तिथंच असेल. नाही पहिल्याचं सॅलरी अकाउंट तिथं असेल ॲक्सिस अकाउंट. तर ॲक्सिस मॅक्स लाईफ ॲक्सिस बँकेचंच एक सिस्टर कन्सर्न आहे किंवा पार्ट आहे. कंपनी वेगळी आहे तशी टोटली पण त्यांचं जॉईंट व्हेंचर म्हणजे ॲक्सिस बँकेचा शेअर असतो याच्यात आणि त्यांचा रोल पण असतो. ठीक आहे. त्याच्यात बेसिकली आपण काय करतो तर आता तुमचा जो करिअर आहे तुम्ही आता मॅडम टीचर आहात ना. तुम्ही टीचर तुम्ही काय करता. मी कंपनी जॉब सुपरवायझर. कुठल्या कंपनीत. श्रीनाथ ॲग्रो. अच्छा तिथे सुपरवायझर. किती वर्षापासून काम करता. 1.5 वर्ष. 1.5 वर्षापासून. त्याच्या आधी काय करत होते. नाही हाऊसवाईफ. आणि आपण सगळे रिटायर फ्रॉम पोलीस बरोबर. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असतात ना ते एकाच डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे पण सगळे कुठे ना कुठे कनेक्टेड होते एकमेकांना. सो हे बेसिकली एक करिअर सेमिनार सारखं आहे असं सांगता येईल तुम्हाला. एक ॲडिशनल काय म्हणतो आपण की लाईफमध्ये आहे ना आपलं सगळं करून झालेलं आहे आता. ठीक आहे. तुम्ही जॉब केला तुमचं पूर्ण करिअर तुम्ही सेट केलं होतं. तुमच्या फॅमिलीला तुम्ही स्टेबल केलं त्यांना पूर्ण इन्कम वगैरे प्रोव्हाइड करून दिली. सगळं झालं आता ते सगळे सेटल झाले. आता तुम्ही निवांत ही कंडिशन आली बरोबर आहे. आता ह्याच्या पुढे काय लाईफ थांबत नाही. लाईफ स्टॉप होणार आहे का नाही. लाईफ कंटिन्यू राहणार आहे. सो हे आपल्याला कंटिन्यू करायचं. आता मॅडम कसं आहे मॅडम आता टीचर आहे काही वर्ष अजून राहते टीचर म्हणून. त्याच्या पुढे काय करणार तुम्ही. काय विचार केला तुम्ही त्याच्या पुढे. मी स्वतःची शाळा ही करणार आणि मग त्याच्यामध्ये दुसऱ्या जसे जरूरतमंद जे पण आपले टीचर्स असतील अजून जे न्यू हे होतील त्यांना जॉईनिंग करून घेणार. स्वतःच्या जाग्यामध्ये काहीतरी असा विचार चाललाय की लहान म्हणजे अशी अंगणवाडी वगैरे अशा म्हणजे तिथून सुरुवात करणार आहे आता मी. तुमची जागा कुठे आहे. आता सध्या वडकीला आहे. वडकीला तिथे तुम्ही विचार करता की तुमचं जे काय करिअर आहे त्याच्यानंतर तुम्ही तिथे स्कूल करणार आणि तिथे तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज जनरेट करणार. हा आणि हजबंड आता पोलीसमध्ये आहेत. आता मुंबई पोलीसमध्ये आहेत. तर राहायला म्हणजे तुम्ही पुण्यातच आहे ते अपडाऊन करतात. अपडाऊन करतात ते. पहिले आर्मीमध्ये होते. अच्छा. दीड वर्षापूर्वी रिटायर झाले आणि लगेच पोलीसमध्ये लागले. हिचे पण मिस्टर आम्ही दोघी बहिणी आहे. या आम्ही दोघी बहिणी आहे. तर हिचे माझे हजबंड दोन्ही पण आर्मीमध्येच होते. ह्यांचे लागले बँकमध्ये आता. आणि माझे पोलीसमध्ये. बँक ऑफ बरोडा. बँक ऑफ बरोडा. मेरे काका लोन दियो. अच्छा.